Always remember, needs first, wants later. Expenditure. Sorry. Myself Varsha. I am of 15 years and I am from Pune. In TapBuddy, my course is about financial literacy. फायनान्शियल लिटरसी मला आवडतं कारण की फायनान्शियल लिटरसीमध्ये ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं ते सांगतात. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण काय करायला हवं, काय नाही करायला हवं, कशा प्रकारे आपले सेव्हिंग्स आपण सेव्ह करायला हवे, किंवा मनी आपले जे पैसे येतात आपल्या घरात रेग्युलरली मंथली इन्कम जी असते आपली, ते आपण कशा प्रकारे सेव्ह करायची, कशा प्रकारे खर्च करायची आणि तिचा कसा गुड यूज करायचा. अजून आपल्याला बरंच काही कळतं, जसं की डिसिजन मेकिंग, आपले सॅक्रिफायसेस, आपण काय कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे आणि काय नेसेसरी आहे त्याच्यासाठी आपण पैसे सेव्ह केले पाहिजेत, हे सगळंच आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कळतं. हाय फ्रेंड्स, आज आपण एक इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी करूया ज्याचं नाव आहे नीड्स फर्स्ट वॉन्ट्स लेटर. सो आर यू एक्साइटेड? फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या घरात जे पैसे येतात ते आपल्या मम्मी आणि पप्पांच्या कमाईतून येत असतात, त्यातूनच आपला घर खर्च चालतो. पण ज्यावेळेस तुम्ही एखादे बुक आणि एक व्हिडिओ गेम विकत घ्यायला जाता, त्यावेळेस कधी विचार केलाय की यातली आपली गरज कोणती आहे आणि आपली इच्छा कोणती आहे? चला ह्याच्याबद्दलच शिकवा. त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला इन्कम, एक्सपेंडिचर आणि सेव्हिंग्स याबद्दल शिकावं लागेल. त्याच्यासाठी मनी कसं स्मार्टली हँडल करायचं हे सुद्धा शिकावं लागेल. विचार करा की आपण एखादी स्कूल नोटबुक घ्यायला गेलोय आणि त्याच्यासोबतच व्हिडिओ गेम सुद्धा घ्यायची आहे, पण आपल्याकडे पैसे फक्त कोणीतरी एकच वस्तू घेण्यापुरते, तर तुम्ही काय घ्याल? त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला नीड्स आणि वॉन्ट्स यामधला डिफरन्स समजून घ्यावा लागेल. त्यानंतरच तुम्ही परफेक्टली डिसिजन घेऊ शकाल. व्हिडिओच्या शेवटी आपण एक छानशी इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही नीड्स आणि वॉन्ट्स बद्दल सांगणार आहात. चला तर मग भेटूयात शर्मा फॅमिलीला. मिस्टर शर्मा जे एका लोकल स्कूलमध्ये टीचर आहे, उषा जी एक टेलर आहे आणि कपडे शिवून ती पैसे कमवते, आणि माया जी त्यांची मुलगी आहे ती एका स्कूलमध्ये 4th स्टँडर्डला आहे. मिस्टर शर्मा आणि उषा ते त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी काम करतात. मिस्टर शर्मांची मंथली इन्कम 9,000 आहे आणि उषाची मंथली इन्कम 6,000 आहे. आता तुम्ही विचार करत असाल, इन्कम म्हणजे काय? इन्कम म्हणजे ते पैसे जे लोक काम करून कमवतात. So, what is the total monthly income of the Sharma family? Yes, you are right. The total monthly income of Sharma family is 15,000. चला तर आता शर्मा फॅमिलीचे एक्सपेंडिचर्स बघू. पण थांब, एक्सपेंडिचर म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? एक्सपेंडिचर म्हणजे ते पैसे जे आपण आपल्या गरजेच्या आणि इच्छांच्या वस्तू घेण्यासाठी खर्च करतो. तर चला बघूया शर्मा फॅमिलीचे एक्सपेंडिचर्स. मिल्क 500 रुपीज, मेडिसिन्स 250, शॉपिंग 2000, bills 3,500, sanitary pad 100 rupees, books and toys 2,500, ration 2,500, mobile recharge 650, groceries 1,500. Now pause the video to calculate total expenditure. Yes, you are right. The total expenditure is 13,500. ह्याच्यावरून कळतं की शर्मा फॅमिलीची इन्कम त्यांच्या एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे. आता त्यांच्याकडे काही पैसे राहिले का? हो, राहिले. त्यांच्याकडे 1,500 रुपये राहतात. ह्याला आपण सेव्हिंग्स म्हणू. आता सेव्हिंग्स म्हणजे काय? सेव्हिंग्स म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर मधला जो डिफरन्स असतो त्याला आपण सेव्हिंग्स म्हणतो. शर्मा फॅमिलीला मायाच्या फ्युचरसाठी आणि एमर्जन्सीसाठी काही पैसे सेव्ह करायचे, पण प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये पुरेसे असतील का? तर नाही. त्याच्यासाठी त्याला त्यांचे नीड्स आणि वॉन्ट्स ह्यामधला डिफरन्स समजून घ्यावा लागेल. लाईफ मध्ये जर बरोबर चॉईसेस करायचे असतील तर बरोबर निर्णय घ्यायला हवेत. बरोबर चॉईसेस करण्यासाठी त्यांना ह्याची गरज आहे. डिसिजन मेकिंग ही एक अशी स्किल आहे ज्याच्यामुळे आपल्याला डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये किती खर्च करायचा आणि किती नाही हे समजतं. शर्मा फॅमिलीला जर जास्त पैसे सेव्ह करायचे असतील तर त्यांना त्यांचा खर्च कमी करावा लागेल. त्याच्यासाठी नीड्स आणि वॉन्ट ह्यांना त्याला समजून घ्यावे लागेल. नीड्स आर नेसेसरी फॉर आवर सर्व्हायवल. नीड्स म्हणजे त्या वस्तू ज्यांच्यावरती आपण खर्च करायला हवा. नीड्स म्हणजे आपल्या लाईफ मधल्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वस्तू, जसे की फूड, क्लॉथ, शेल्टर, मेडिसिन्स एक्सेट्रा. वॉन्ट्स म्हणजे डिझायर, जे आपल्या सर्व्हायवल साठी तितकेसे गरजेचे नसतात, पण तरी पण ते आपल्याला हवेसे वाटतात आणि त्याच्यामुळे समटाइम्स आपल्याला कम्फर्टेबल सुद्धा फील होतं, जसं की व्हिडिओ गेम्स, मूवी तिकीट्स, फ्राईज, बर्गर एक्सेट्रा. फ्रेंड्स, हे शर्मा फॅमिलीचे नीड्स आणि वॉन्ट्स आहेत. वॉन्ट्स वरती पैसे कमी खर्च केले तर त्यांची सेव्हिंग जास्त वाढू शकते. त्याच प्रकारे जर तुम्हाला शूज घ्यायचे आहेत आणि पैसे पण स्मार्टली मॅनेज करायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही नॉर्मल जी आपली गरज आहे त्याप्रमाणे शूज घ्याल की फॅन्सी शूज घ्याल? नाही ना.
तसंच आता फ्रेंड्स, तुम्हाला तुमच्या नीड्स आणि वॉन्ट्स बद्दल विचार करायचा आहे. नाव इट्स ऍक्टिव्हिटी टाइम. फॉर द ऍक्टिव्हिटी यू विल नीड नोटबुक, स्केल, इरेझर, पेन अँड पेन्सिल अँड इवन ऑल्सो सम कलर्स. सगळ्यात आधी नोटबुकच्या एका नवीन पेजवरती नीड्स आणि वॉन्ट्सचा एक टेबल बनवूयात. त्यानंतर तुमचे नीड्स आणि वॉन्ट्स काय आहेत हे तुम्ही चूज करायचे आहेत. तुम्हाला जर काहीतरी वाटतंय की हे आपल्यासाठी, आपल्या डेली लाईफसाठी नेसेसरी नाहीये, तर त्याला नीड्सच्या कॉलम मध्ये लिहू नका. आणि जर तुम्हाला तसं वाटतंय की हा हे नेसेसरी आहे आपल्यासाठी, तर त्याला नीड्सच्या कॉलम मध्ये लिहा. आणि सेम वॉन्ट्स साठी सुद्धा. नंतर व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नीड्स आणि वॉन्ट्स बद्दल विचार करा. तर आज आपण काय शिकलो बघूयात एकदा. इन्कम म्हणजे कमवलेले पैसे, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च केलेले पैसे, सेव्हिंग्स म्हणजे जे आपण वाचवले ते पैसे, नीड्स म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या, आणि वॉन्ट्स या अननेसेसरी गोष्टी आहेत ज्याच्यामुळे फक्त आपल्याला कम्फर्टेबल फील होतं त्या वस्तू. पहिल्या नीड्स बद्दल विचार करा, त्यांच्यावरती पैसे खर्च करा, स्मार्टली डिसिजन घ्या. ऑलवेज रिमेंबर, नीड्स फर्स्ट, वॉन्ट्स लेटर. सो तुम्ही आता माझी फन ऍक्टिव्हिटी बघितलीत. नाव आता मी तुम्हाला चॅलेंज करते की तुम्ही सुद्धा हीच फन ऍक्टिव्हिटी करा. ऑल द बेस्ट.